मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज आपण मेढा निवती ह्या बीचला जाणार आहोत. आपण म्हणजे मी आणि आमचा चक्रधर, बाकी कोणी नाहीये. त्यामुळे बाकीचं काही मी तुम्हाला बोटिंग वगैरे दाखवणार नाहीये, फक्त बीच दाखवणार आहे. तेव्हा चला मंडळी, आत्ता वाजलेले आहेत दुपारचा 1 आणि आम्ही आत्ता निवती बीचला आलेलो आहोत. हा बघा, तुम्हाला समुद्र दिसत असेल. आणि हा आमचा जुना चक्रधर, जो मुंबईचा अशोक शिंदे. इकडे बाळू असायचा, आता अशोक असणार आहे. या बीचला आम्ही आलेलो आहोत. आत्ता इथे सगळं सुनसान आहे. हा बघा, अतिशय रम्य असा हा बीच आहे. हा निवती किल्ल्याचा बीच नाही आहे. हा निवती किल्ल्याचा बीच इकडून लांब आहे. हा डॉल्फिन रिसॉर्टच्या इथे आहे. काय हो या बीचचं नाव काय? निवती नाही, निवती काय पुढे? मेढा. हा, मेढा निवती बीच आहे. हा निवती किल्ल्याचा बीच दुसरीकडे आहे ना. हा, किल्ले निवती म्हणजे निवती मेढा किंवा निवती बंदर. बरोबर आहे, निवती बंदर आहे. तर आम्ही इथे आहोत आत्ता. बऱ्याच युट्यूबर्स कडून तुम्ही हे पाहिलेलं आहे. त्यामुळे मी काही म्हणजे सूर्यांनी सगळ्या दाखवल्यानंतर मी देवलीने काही प्रकाश पाडावा असं काही फारसं इथे नाहीये. आत्ता सध्या 10वीच्या परीक्षांचा आणि एकंदरीतच परीक्षांचा हंगाम असल्यामुळे इथे कुणीही तुम्हाला दिसत नाहीये, फक्त मी आहे इथे. इथून निवती रॉक आणि गोल्डन रॉक म्हणजे डॉल्फिन, आणि निवती रॉक म्हणजे ते म्हातारीची चूळ वगैरे तत्सम जे काय आहे तिथे बोटी जातात. तिकडे जायला, निवती रॉकला जायचं तर 6,000 रुपये घेतात ते पूर्ण होडीचे. आणि गोल्डन रॉकला डॉल्फिन सफारीला जायचं तर 2,500 रुपये घेतात. आम्ही इथे आता जेवायची वाट बघतो. म्हणजे मी नव्हे, आमचा चक्रधर. माझा उपास आहे, त्यामुळे मी काही जेवणार नाहीये. तेव्हा जेवण आलं ते तुम्हाला दाखवेन आणि नंतर आम्ही परत आपल्या घरी जाऊया. बघूया इथे आल्यानंतर. पण आत्ता आम्ही काय फार लवकर आलोय, त्यामुळे सूर्यास्तापर्यंत थांबू काही शकत नाही. ठीक आहे. समुद्र किनाऱ्यावरती या रिसॉर्ट्सनी अशी सगळी बसण्याची सोय केलेली आहे. इथे बसून तुम्ही जेवू शकता, समुद्राकडे तोंड करून. समुद्रा किनाऱ्याचा आस्वाद घेत, सौंदर्याचा तुम्ही इथे जेवू शकता. हे बघा, आम्ही बसलोय. हे सगळं इथून सगळे वॉटर स्पोर्ट्स पण होतात. हे बघा, हे वॉटर स्पोर्ट्सची इकडे तयारी आहे सगळी. अर्थात मला आता काही या वयात झेपणार नाही, त्यामुळे मी काही तिकडे जाणार नाहीये. मंडळी, आम्ही आहोत डॉल्फिन रिसॉर्टला आणि इथे हे आमच्या चक्रधरांचं जेवण आलेलं आहे. हे कोळंबी फ्राय, हे चपाती, भात आहे, कोशिंबीर आहे, सोलकढी आहे आणि माशाची आमटी आहे. तेव्हा आता चव घेऊन आमचे चक्रधर तुम्हाला सांगतील. जरा चव घ्या, बघा कसं आहे ते. कसं आहे? एकदम छान आहे. छान आहे ना? जेवण एकदम मस्त आहे. व्हेरी गुड. ऑथेंटिक आहे. फिश पण फ्रेश आहे. हा, कोलंबी. वा. चांगला आहे ना? एकदम व्हेरी गुड. माझा उपास आहे, त्यामुळे तुम्ही जेवा. मंडळी, हे डॉल्फिन रिसॉर्ट आणि यातल्या ह्या रूम आहेत. बघा, सुरेख अशी ही रूम आहे. ही बघा, ही डबल बेड आहे, AC आहे.
हे टॉयलेट पाश्चिमात्य पद्धतीचं आहे, सुरेख आहे. एकंदरीत मॉडरेट अशा स्वरूपाची ही सोय आहे. बरोबरीने तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत तर वॉटर स्पोर्ट्स देखील करता येतील. मंडळी हे आहेत सिद्धेश मेहकर, हे या ठिकाणी यांचं रिसॉर्ट आहे. AC 3,000 रुपये दिवसाला आणि नॉन AC 2,000 असा यांचा रेट आहे. 7 खोल्या आहेत एकंदरीत इथे. आणि तुम्ही आत्ता जेवणखाण वगैरे तुम्ही सगळं बघितलं, सोय वगैरे अतिशय सुरेख आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा नंबर मी तुम्हाला देतोय, तुम्ही जरूर इथे या. खरोखर तुमच्या पैशाचं चीज झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. मंडळी, समुद्रकाठी ह्या डॉल्फिन रिसॉर्टवरती हे असं बसून डोके घेण्याची मजा आहे. सुंदर वारा वाहतोय, छानपैकी गार आहे आणि जेवण झालेलं आहे. म्हणजे माझं नाही, आमच्या ड्रायव्हरचं, त्यामुळे तोही खुश आहे. मी मिल्कशेक प्यायला आहे त्यामुळे मीही खुश आहे. तेव्हा मंडळी, इथे येण्यासाठी तुम्हाला वेंगुर्ल्याहून इकडे येणं किंवा मालवणहून इकडे येणं किंवा विमानतळावरून यायचं असेल तर विमानतळावरून, विमान चालू असेल तर विमानतळावरून देखील तुम्ही इकडे येऊ शकता. इथे असं एक सुख आहे. परत इथे याच्यावरती हे बघा, इथे असं झोपायचंही सुख आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान प्रकारे तुम्ही इथे निसर्गाचा, शांततेचा आस्वाद घेऊ शकता. तेव्हा मंडळी, या सुट्टीमध्ये नक्की या. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.